विजय करिअर अकॅडमी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यावर न ठेवता डोक्यामध्ये घातले पाहिजेत। डॉक्टर विवेक सौताडेकर। लातूर प्रतिनिधी संजय इटकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यावर न ठेवता डोक्यामध्ये घातले पाहिजेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर विवेक सौताडेकर बोलत होते। विजय करिअर अकॅडमीच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे अग्रदूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुनीता शिंदे या होत्या, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर विवेक सौताडेकर, पत्रकार लहुकुमार शिंदे, सुभाष निंबाळकर हे होते। पुढे बोलताना डॉक्टर विवेक सौताडेकर म्हणाले, आज महामानवांच्या जयंत्या लोणच्या सारखे न वापरता त्याचे विचार पिऊन तृप्त झालं पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजेत। या कार्यक्रमात लहुकुमार शिंदे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवाबत्तीचा आधार घेऊन अभ्यास केला आणि जगात नाव झाले असे म्हणून कविता सादर केली। माझ्या झोपलेल्या पिढ्या मला जगायचे आहे, सूर्य झेपतो का कधी तसे वागायचे आहे, दिन दुबळ्यांचे हाल आता मिटणार आहे, भाळी गोंधळे ग्रहण आता सुटणार आहे, ही कविता सादर केली। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा संघर्षमय जीवन प्रवास, शिक्षणाचे महत्त्व, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही संविधानाची मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांचे योगदान सविस्तरपणे मांडले। शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन करण्यात आलं। या कार्यक्रमात अकॅडमीने घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, 18 तास अभ्यासया, संविधान उद्देशिकेचे वाचन, या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख बक्षीस, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर आधारित मनोगत व्यक्त केली। अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रघडणीची जाणीव निर्माण करण्याचा विजय करिअर अकॅडमीचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय करिअर अकॅडमीचे संचालक चंद्रकांत शिंदे यांनी केलं, तर आभार लातूर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संभाजी कोरमाळे यांनी मानले। या कार्यक्रमासाठी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। महाराजांनी दिली आणि पहिलं मूकनायक हे साप्ताहिक त्या ठिकाणी पाक्षिक बाबासाहेबांनी प्रकाशित केलं। मूकनायकची जाहिरात म्हणजे लोकांना मूकनायक हे निघाले हे समजावं म्हणून या केसरीकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्यांनी सांगितलं की जाहिरात द्या, तर त्यांनी त्यांचे पैसे नाकारले आणि जाहिरात सुद्धा दिली नाही। एवढं मोठं दुर्भिक्ष त्या काळामध्ये बाबासाहेबांना पेलावं लागलं, तरी मूकनायक म्हणजे मुक्यांचा नायक, मुका समाज जो होता, ज्याला वाचा त्याची समाजाच्या समोर येत नव्हती, त्याचे विचार समाजाच्या समोर येत नव्हते, त्याच्यामुळे मुख्यांचा नायक म्हणून हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं। त्याच्यानंतर बहिष्कृत भारत वगैरे अनेक वृत्तपत्रांची त्यांनी निर्मिती केली। एक विचारवंत, एक अर्थशास्त्रज्ञ, एक पत्रकार आणि वैचारिक क्षेत्रातील अनेक एक साहित्यिक, अशा पद्धतीचा एक शिक्षणकर्मी व्यक्तिमत्व म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला या ठिकाणी नामोल्लेख करावा लागेल। अशा महामानवाला मी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो। त्या डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या नसाव्यात, त्या डोक्यात घेणाऱ्या असाव्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला जर घ्यायचे असतील तर आपण विदेशात जाऊन त्यांचा काय घवघवा आहे हे आपण जरा थोडंसं AI च्या माध्यमातून पहा, गुगलच्या माध्यमातून पहा। कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ जर एका महामानवाचं नाव तिथं पुरविले असेल, तिथल्या ग्रंथालयाला जर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जर दिलेलं असेल आणि आज इंग्लंडमध्ये जर त्यांच्या घराची वास्तू जी आहे ती 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे। संबंध जग त्या ठिकाणी भेटीला जात आहे आणि बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी अनुग्रहण करण्याचा प्रयत्न करतोय। मला वाटतं या पुरोगामी महाराष्ट्र याला काम नाव दिलेलं आहे, कारण शिव फुले शाहू आंबेडकरांसारखी ही मोठी माणसं त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, याच्यापेक्षा मोठं भवितव्य कुठलंही नाही। मी शिव्या दिल्या असतील, मी तुम्हाला रागाव